राऊत बाबांच्या मठामधील मुख्य कुलवंदन फुलारी, देवपूजा वंदन तसेच प्रसाद वंदन पौर्णिमेच्या निमित्ताने, आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने हे प्रसाद वंदन, मुख्य आसन छिन्नस्थळी पिढीचं वंदन तसेच तांबूळ व ताटाचा विशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पाचरावत पिढीतील हे वंदन या ठिकाणी सर्वांसाठी, सर्व सद्भक्तांसाठी सोडलेलं आहे. अशा रीतीने हे प्रसाद वंदन या ठिकाणी चालू आहे. प्रसाद वंदन अशा रीतीने सर्व सद्भक्तांसाठी सोडलेलं आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. भक्त मंडळी या ठिकाणी प्रसादासाठी रांगेत उभे आहेत. प्रौढ बाबाजी सर्वांसाठी प्रसाद वंदनाच्या सेवेमध्ये तत्पर होऊन या ठिकाणी आसनस्थ आहेत. दंडवत प्रणाम, दंडवत. प्रसाद वंदनासाठी अशा रीतीने रांग लागलेली आहे. सद्भक्त मंडळी प्रसादासाठी, वंदनासाठी या ठिकाणी रांगेत. आचार्य प्रौढ श्री पैठणकर बाबांच्या मठातील हे कुलवंदन सर्वांसाठी प्रसाद वंदन सोडलेलं आहे. अशा प्रकारची ही देवपूजा आषाढी एकादशी आणि पौर्णिमा निमित्त रिद्धपुरात 2 वेळा प्रसाद वंदन असतात. अशी ही देवपूजा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सद्भक्त मंडळी रांगेत देवपूजा, दुकानं रांगेत सर्व भक्त मंडळी देव करत आहेत. भक्तगणांची गर्दी प्रसाद वंदनासाठी. कोपाध्याच्या आवारामध्ये प्रसाद वंदनाच्या निमित्तानं भक्त मंडळीची गर्दी. स्थानवंदन ती प्रभू बाबा 72 वर्षे ती कोपाध्याच्या आवारामध्ये होते. असे ती कोपाध्याचे आवार. तसेच त्याच्यासमोर असल्या तळेगावकर बाबांचा मठ, वर्षे तळेगावकर बाबांच्या मठामधील प्रसाद वंदनाची रांग. आचार्य प्रौढ श्री तळेगावकर बाबांच्या मठामधील प्रसाद वंदन साठी असलेली भक्तगणांची आषाढी पौर्णिमेनिमित्तची ही सेवा या ठिकाणी आहे. श्री तळेगावकर मठातील कुलवंदन, श्री तळेगावकर मठातील देवपूजा आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आहे, आपल्याला दिसत आहे. दंडवत प्रणाम. केलंय पाणी 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 देवाच्या पूजेसाठी कमळ आलेले आहेत. पाऊस चालू आहे. दंडवत दंडवत. आचार्य प्रौढ श्री गोपीराज बाबांच्या मठामध्ये प्रसाद वंदन, सर्व भक्त मंडळींसाठी प्रसाद वंदन. प्रसाद दुसरे सोडले, आज दुसरे सोडले का तेच आहेत? तेच. हो ना, यूट्यूबवर टाकलं ना. दंडवत सिद्धपुरात. तर मंडळी रिद्धपुरामध्ये प्रसाद वंदन बाबाजी वैंदेशकर बाबांच्या मठामध्ये आकडा त्याच्यावर आला ना. हो ना, 13 आमण्याचा आकडा आलेला. गाठ्याचा त्याचा अभाव राहिला होता. असं हा उल्लेख आज नाही, आता आज नाही आहे, आज दुसऱ्या काय? गेला. हो का? दुसरी पिठीतली आहे. ते स्पेशल काढून व्हिडिओ करायला लागते. हा, स्पेशल एकदा पुन्हा सोडले ना शांतीनं आपल्या काढा वैंदेशकर पिढीचं कुलवंदन असं मला आपण स्पेशल काढू व्हिडिओ एक. हा, मी तेच म्हटलं. मी मामाजी आणि त्या दोन्ही सोबत होत्या. गर्दी होती ना मामांच्याकडे, धावपळ होती किती. माझी जो वेळ कोमाईचं छिन्नस्थळी वैंदेशकर मठातील मुख्य वंदन, टेकाळीचा विशेष. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. या ठिकाणी बाबाजी आहेत, मार्गस्थ मंडळी
प्रसाद वंदन अशी शिस्तीमध्ये चालू आहे. दंडवत दंडवत. देशराजा कारंजेकर यांचं वंदन या ठिकाणी या घरी आहे. सद्भक्त शिनकर भाऊ यांच्या घरी हे वंदन. दंडवत प्रणाम. सिद्धपुरातील पौर्णिमा निमित्त विश्वनाथ बाबाजी कारंजेकर यांच्या मठ आचार्य प्रवर बाबाजी भक्त मंडळी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत. या ठिकाणी दर्यापूरकर मामांच्या मार्गातील मंगल अक्का भक्तजनांच्या सेवेमध्ये आहेत. फुलारी मठ श्री दर्यापूरकर मठामध्ये असलेलं फुलारी वंदन, भोगरामच्या पाषाणाची फुलारी, तसेच छिन्नस्थळीच्या पाषाणाची, सुतकविरीची वीट, टेकाळीचा विशेष अशा प्रकारचे फुलारी वंदन या ठिकाणी. शिपाई बाबाचा विशेष, पाटील बाबांचा विशेष. आज रोजी फुलारी मठामध्ये प्रसाद वंदन या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त एकादशीला वेगळे प्रसाद आणि पौर्णिमेला वेगळे प्रसाद अशा रीतीनं दर्यापूरकर बाबांच्या मठामध्ये प्रसाद वंदन, मुख्य वंदन या ठिकाणी आहे. दंडवत. या ठिकाणी शिपाई बाबाची मूर्त फुलारी मठामध्ये. दंडवत. श्री दत्त मंदिर भगतराज बाबांच्या मठामध्ये प्रसाद वंदन. भगतराज बाबांच्या मठामध्ये अशा रीतीनं प्रसाद वंदन या ठिकाणी सर्वांसाठी हे प्रसाद वंदन सोडलेलं आहे. भगतराज बाबांच्या पिढीमधील हे प्रसाद वंदन या ठिकाणी. प्रसाद वंदन पौर्णिमेनिमित्त सोड प्रसाद वंदन. तसेच श्री दत्त मठातील ही दत्तप्रभूंची मूर्त अशी असलेला हा पाषाण या ठिकाणी नमस्कारी पाषाण आहे. श्री दत्तप्रभू बाबांच्या आकाराची मूर्त श्री गोविंद प्रभूंच्या पाषाणाची आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत. द्वारका दर्शन तीर्थस्थान. द्वारका दर्शन तीर्थस्थान या ठिकाणी असलेली अष्टूरकर पेठेची देवपूजा. या मठातील हे प्रसाद वंदन देवपूजा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणचे पुरातन प्रसाद जोड आपल्याला दिसत आहेत. या प्रसादांना खूप खूप दंडवत प्रणाम. वस्त्रप्रसाद जोड आहेत, धरण्याचे जोड आहेत. अत्यंत सुंदर अशी फुलारी मूर्त, चिंतामणी ओटा, मुख्य वंदन या ठिकाणी आचार्य प्रवर श्री बाबाजी. द्वारका दर्शन मंदिरातील सेविका किरणताई, कमलाकर दादा. रिद्धपुरातील यात्रा व प्रसाद दर्शन. रिद्धपुरातील यात्रा. तपस्विनी पूज्य तपस्विनी सुरेखाताई पंजाबी यांच्या मठामध्ये असलेली ही देवपूजा, महंत जयराज बाबांच्या मठामधील ही देवपूजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. आषाढी पौर्णिमेनिमित्त ही देवपूजा या ठिकाणी सद्भक्तांसाठी सोडलेली आहे. पूजनीय श्री राहुलदादा शिवनेकर उर्फ परशराज बाबा कारंजेकर यांच्या मठातील ही देवपूजा, प्रसाद वंदन आपणाला या ठिकाणी दिसत आहे. काष्टप्रसाद, धातुप्रसाद, लोहप्रसाद, ताम्रप्रसाद आदी सर्व प्रसाद जोड या ठिकाणी आहेत. सर्व सद्भक्तांना प्रसाद वंदनासाठी दंडवत प्रणाम. या ठिकाणी आषाढी निमित्त सर्वांसाठी अन्नछत्र राजमठ देवस्थानतर्फे होत आहे. हे अन्नछत्र दंडवत दंडवत अन्नछत्राची सेवा या ठिकाणी राजमठ देवस्थानतर्फे. या ठिकाणी देवपूजा वंदन, प्रसाद वंदन या ठिकाणी सोडलेलं आहे. धन्यवाद. डॉक्टर बनसर भाऊ नामदेवरावजी यांच्या घरी असलेली देवपूजा.
महिमभट्टा थापा हन्नेस्थान या ठिकाणी असलेली ही देवपूजा. मयंकराजदादा शेवातकर उर्फ रामटेके भाऊ यांच्या घरातील ही देवपूजा वंदन. मयंकराजदादा शेवातकर उर्फ रामटेके भाऊ यांच्या घरातील पुस्तकांचा संग्रह, पोथ्यांचा संग्रह, जुन्या जुन्या पोथ्या, संपूर्ण पुस्तक संग्रहालय या ठिकाणी आहे. उत्तम प्रकारानं या ठिकाणी मयंकराजदादा शेवातकर महंत धारुडकर बाबा यांच्या आश्रमातील ही देवपूजा वंदन. या देवपूजा वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. महंत श्री कल्याणकर बाबाजी यांच्या मठामधील ही देवपूजा प्रसाद वंदन. या देवपूजेला खूप खूप दंडवत. आषाढी पौर्णिमेनिमित्त ही देवपूजा सर्वांना वंदन करण्यासाठी विस्तारलेली आहे. अशी ही देवपूजा. दंडवत दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.